आजकाल पाऊस म्हणजे पुरा पुष्पाटू आहे. जेव्हा त्याच्या मनातील तो म्हणते जब मेरे को लगेगा तब आऊंगा, जब मेरे को लगेगा तब जाऊंगा, नहीं तो आऊंगा तो आऊंगा, नहीं तो नहीं आऊंगा. क्योंकि हायर है म्हणते मैं फ्लावर नहीं जाऊंगा. पुरा पुष्पाटू आहे. जेव्हा भी येते अरे परवाच्या दिवशी एवढा भयानक पाऊस झाला, गारा पडला ना. सांगा उन्हाळ्यात पाऊस येते, पावसाळ्यात पाऊस गायब होतो. हे कशामुळे आहे? त्या निसर्गाच्या जो असंतुलन जे झालं की नाही, म्हणजे मगाशी मी जे बोलताना म्हटलं जमिनी राहिल्या नाही. कॉन्क्रीटची जमिनी, कॉन्क्रीटचे घर, अंगण कॉन्क्रीटचे, रस्ते पुलं कॉन्क्रीटचे, काहीच नाही. तुम्हाला म्हणतात ना आजकाल शेती करू व्हर्टिकल शेती म्हणतात. तुम्ही मेट्रोचे पुलं किती लोकांनी पाहिले? मेट्रो किती जणी बसल्या? माझ्या घराजवळून पहिला टप्पा सुरू झाला. माझ्या घरावर शेवटी म्हणजे नागपूरची बर्डीवरून जे निघते, जे थांबते ना शेवटचं स्टॉप माझ्या घरावर हिंगणा नाही, हिंगणा लोकमान्य माहित आहे. आता मेट्रोला बा तुम्ही असे झाडं लावले, त्याला उभी शेती. तुम्ही लक्षात घ्या की या जलजीवन मिशन मध्ये का बरं त्याची आवश्यकता का पडली? मगाशी मी सांगितलं की निसर्गाचं असंतुलन, त्यामुळे पाण्याच्या जमिनीच राहिल्या नाही, त्याच्यामुळे पाणी मुरत नाही. आणि पाणी मुरत नाही, जिरत नाही, म्हणून पाणी जमिनीत आणि पाण्यामध्ये जो साठा आहे तो पुन्हा येत नाही. तो वर्षानुवर्ष म्हणजे समजा तुम्ही बोर मारतो म्हणतो ना, मी बोर मारली 100 फुटावर पाणी निघालं, तर 100 फुटावरचं पाणी म्हणजे किती वर्ष पाणी असतं? एवढं खोल जातात, एवढं ते आयुष्यभर पुन्हा नाही करता. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? स्मृताचं बळकटीकरण करायचं. शाश्वतीकरण म्हणजे मला सांगितलं की एका पिढीतून मग अशी अर्धच सांगितलं, आता पूर्ण सांगितलं की जे दीर्घकाळ टिकते म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जाते, त्याला शाश्वत म्हणतात. आता तुमच्या गावात, तुमच्या वावरात किंवा तुमच्या परिसरात एखादं आंब्याचं झाड 50 वर्ष जुनं झाड, ते 50-100 वर्ष. तुम्हाला माहिती आहे का झाड पुन्हा लावलं? हे आपल्या आज्यानं लावलं राहते, पंजानं लावलं राहते. आणि आंबे किती लोक खाते? म्हणजे पिढ्यानं पिढ्या, त्याला म्हणतात शाश्वत. मग आता हे करायसाठी शासन काय करते? वेगवेगळ्या योजना आणि कार्यक्रम राबवत असते. बरोबर आहे. तुम्ही आता आशाताई किती आहे? आशाताई किती आहे?